नमस्कार, तुम्ही ऐकतात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या साहित्यिक आपल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आज आपण कविता बागेवाड यांना ऐकणार आहोत, ज्या स्वतःच्या लेखनातील कविता आपल्यासमोर सादर करतायत. तर लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. Hello everyone, I'm Kavita Bagewadi, born and brought up in Belagavi, Karnataka. I did my schooling from Vanita Vidyalaya English Medium High School, completed my PUC in science and later earned my BBA and MBA degrees. Life then took me on a new path. Today, I'm a homemaker and a proud small business owner. I run Knitter's Paradise where I crochet and knit handmade creations like baby apparel, fancy bags, scarves and home decor items. Each piece I make carries a bit of my love for creativity and patience. Along with crafting, I have also stepped into writing. I write poems in Hindi, English, Kannada, and Marathi, sometimes on demand and sometimes straight from the heart. I have even written short stories, poems for children, which I truly enjoy. I am also a mom to a wonderful 6-year-old boy who is my constant source of inspiration and motivation. I love spending time with my family and friends, and I feel grateful for their support through all my ups and downs. I'm really happy to be here today to share my journey, my passion, and the little joys that keep me going. Thank you. Today's poem is on Nana Nani. नाना नानी दादा दादी रिश्तों के ये है नाम सुहाने, पर फिर भी क्यों यहाँ लगते हैं अब हमें पूरे अनजाने. नानी के नुस्खे, दादी की गुट्टी, खाओ खिलौने से भरी उनकी पुट्टी. जाने कहाँ वह खो गए, क्यों हमसे वह रूठ गए. नाना की शरारत, दादा की मस्ती, हाथी घोड़े की बनी थी सवारी. थके हारे अब भूल गए, सवारी बनना छोड़ दिए. आज लेकिन यह मौका आया है, अपने संग आपको भी खेल खिलाना है. हमसे आपके लिए यह तोहफा छोटा, नाती पोते के संग मनाए यह त्योहार बड़ा. दूध से मलाई है सबको प्यारी, आज ग्रैंड पेरेंट्स के जश्न की है तैयारी. भूल जाए हम मम्मी पापा, खेल खिलाए नानी दादा. ये दिन तो बहाना है, छोटों से बड़ों को मिलाना है. एक पीढ़ी के सीख बड़ी, छोटे पीढ़ी को देनी पड़ी. ग्रैंड पेरेंट्स का दिन है आया, धन्यवाद कहना हमें है भाया. देना हमें आशीर्वाद, छोटे हैं हम मांगे यही सौगात. हैप्पी ग्रैंड पेरेंट्स डे. अगली कविता है पिता के लिए. पिता हमारे जीवन में एक ऐसा आधार स्तंभ माना गया है कि हमारे साथ अगर पिता है तो हम पूरी दुनिया जीत सकते हैं. तो फादर्स डे के दिन मैंने ये पिता के लिए अपने लिखी हुई छोटी सी कविता है. पिता. पिता के प्यार की छाँव में जीवन की राह सुहानी है. उनकी दुलार की छाँव में सजी हर एक कहानी है. उनके साये में बीता हर दिन एक त्योहार है. सपनों की उड़ान को मिला उनका आभार है. मुश्किलों में वो ढाल बने, खुशी में होठों से हंसी. उनकी आंखों में देखी मैंने जीवन की सच्ची खुशी. बचपन की गलियों से लेकर जवानी की राहों तक उनके संग बिताए लम्हे मैं सुकून के हर पल तक. पिता आप है मेरा हौसला, मेरी ताकत, मेरा गर्व. आपकी ममता और प्यार में बसा है मेरा सर्वस्व. धन्यवाद कहने के लिए शब्द कम पड़ जाते हैं. आपकी हर सीख और प्यार को दिल में हम बसाते हैं. फादर्स डे पर यही दुआ, आपका साया सदा बना रहे. खुशियों की बारिश हो, हर दिन आपका सजीव बना रहे. हम प्यार की खोज में दौड़ते रहते हैं और जब हमें कोई प्यार करने वाला मिलता है, वो किसी भी रूप में हो, तो उसे हम हमेशा एक गिफ्ट, एक तोहफा मानकर चलते हैं जो हमें भगवान ने दिया है. उसी प्यार की सौगात पे ये कविता है. शीर्षक है प्यार की सौगात. हाथों में हाथ लेकर चलना सबको पसंद है, पर कभी तुम आगे और मैं पीछे होकर चलने में और ही मजा है. दोनों हम एक दूसरे के लिए बराबर है. कभी तुम आगे बढ़कर देखो, कभी मुझे आगे बढ़ने दो, और ही मजा है. सिक्के के दो पहलू है हम दोनों, तुम्हारे बिना मैं, मेरे बिना तुम रहो तो जिंदगी सजा है. उतार चढ़ाव बहुत है हमारे प्यार के सफर में, पर कभी तुम ऊपर चढ़ जाओ और मुझे हाथ बढ़ाकर ऊपर उठा लो तो और ही मजा है. धन्यवाद. So love is about accepting all the gives and takes, ups and downs, success and failures,
But with you by my side, I carry a swag to say, hey problem, I don't fear you. My strength and love is always by my side. Thank you. दो इंसान, उनकी बातें हमेशा उनके बीच में ही होती है. थोड़ी नोकझोंक, थोड़ा प्यार भरा संवाद हर किसी के बीच होती रहती है. ये बीच में की बातें बहुत अच्छी और सुहानी होती है. तो चलो सुनते हैं तेरे मेरे बीच में क्या होता है. तेरे मेरे बीच में एक बड़ा सवाल, कौन खा गया वो लास्ट गोलगप्पे का माल. मैं कह रहा था मुझे ज्यादा भूख है, तू बोली देखा था बस ये झूठ है. तेरे मेरे बीच में एक और बात, तू लेके बैठी रिमोट रात 12 बजे 7. मैं देखना चाहूँ मैच, तेरा सीरियल आए, रोना धोना और वैम्प सब दिमाग खाए. तेरे मेरे बीच में पिज्जा का बिल मैंने दिया था लास्ट टाइम, अब तू कर चिल. पर तू कहे मुझे कुछ और याद है, बातें घुमा के तू स्मार्ट थोड़ी ज्यादा है. तेरे मेरे बीच में है सेल्फी का क्रेज, मैं सिंपल फोटो लूं तो तेरा फिल्टर पे क्रेज. डॉग ईयर्स या कैट फेस पूछती है हर बार, अरे फोन बंद कर देख सितारे हजार. तेरे मेरे बीच में है प्यार का मैदान, तू मेरी क्वीन है, मैं तेरा दीवाना इंसान. झगड़े जितने भी हो मस्ती कभी ना छोड़े, तेरे मेरे बीच में सिर्फ हंसी भरे फव्वारे उड़े. काश ये सबके जीवन में ऐसे ही हंसी मजाक से भरे हुए रिश्ते हो. धन्यवाद. पुढची कविता आहे एक व्यक्तीची जो आपल्या प्रेमिकेची वाट बघत आहे आणि ती कधी येईल आपल्या जीवनात आणि कधी आपल्या बरोबर राहील ह्याचे त्याला प्रश्न आहेत. तर तो काय बोलतोय आणि कसं म्हणतोय हे ऐका. कधी येशील तू पैंजण घातलेल्या पावलांनी, कधी रंगवशील तू चित्र आमचं तुझ्या प्रेमाच्या सुंदर रंगानी. कधी ठेवशील हात ह्या थरथरत्या हातामध्ये, कधी पाहशील डोळे या वाट पाहणाऱ्या डोळ्यातले. कधी उमगेल काळ तुझ्या हसणाऱ्या किरणांनी, कधी भरतील संध्याकाळ तुझ्या स्वयंपाकाच्या सुगंधांनी. कधी हसशील थोडस माझ्या बोलण्यातल्या गोडपणावर, कधी मिठीत घेऊन माझ्या थकलेल्या मनाला शांत करशील प्रेमानं. कधी बसू दोघे शांत फक्त एकमेकांच्या कुशीत, कधी पूर्ण होईल हे जग फक्त तुझ्या प्रेमळ संगतीत. धन्यवाद. कवी सगळ्यात जास्त प्रेम आपल्या कवितावर करतोय. तर जर कविता कधी बोलू शकली असती, की कवीला आपले भाव सांगू शकली असती, तर ती काय म्हणाली असती हे ऐका. मी तुझी कविता, हृदयाच्या तळाशी साठवलेले स्वप्नांचे गाणं, तुझ्या आठवणींनी सजलं भावनांचं राणं. तुझ्या हास्यातून भेटतो सगळा सागर, तुझ्या नजरेतच आहे माझं अख्खं असमंत घर. तुझ्या डोळ्यात पाहते चांदण्यांची सर, तुझ्या स्पर्शात वाटतं जगण्याचं उत्तर. तुझा आवाज जसा साजरी गोड कविता, तुझा सहवासाने उमगले मनाची मृदुवता. तुझ्या मिठीत हरवते काळाचा ठाव, तुझ्या प्रेमाने भरलंय आयुष्याचं नाव. तुला पाहून मन हरवून जातं, तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण वाटतं. तुझ्या संगतीत हरवले काळजाचे वेदनांचे दिन, तुझ्या प्रेमात सापडले स्वप्नांचं रंगीन क्षण. तुझ्या अस्तित्वात आहेस तूच सखा, तुझ्यामुळेच सजते रोज नवी कविता. तर कविता एक मुलगी असली असती तर कविता आपल्या कवीवर प्रेम करून तिच्या काय भावना असते ते ह्या कवितामधून मी मांडायचा प्रयत्न केले आहे. धन्यवाद. स्त्री, आम्ही जेव्हा स्त्री म्हणतो तेव्हा ती अनेक वेगवेगळे रोल्स प्रत्येकाच्या जीवनात ठेवत असते आणि स्त्रीचा इतिहास एवढा मोठा आहे की तो देवींपासून ते आतापर्यंतच्या प्रत्येक बाईंनी जगलेला एक प्रवास आम्ही आठवण करून बघितलं तर तो किती थोर आहे, केवढा मोठा प्रवास प्रत्येक स्त्री आपल्या जीवनात चालत असते. ह्याच्यावर पोवाड्याच्या रूपात लिहायचा मी प्रयत्न केले. ही कविता पोवाडा स्टाईलमध्ये आहे, तर मी आज ती तुम्हाला त्या प्रकारे गाऊन दाखवते. शीर्षक आहे स्त्री. ऐका हो ऐका, वीर स्त्रीची गाथा, पराक्रमी इतिहास, आज गाईल ही कविता. पार्वती लक्ष्मी सरस्वतीचा घेऊन मोलाचा आशीर्वाद. पार्वती लक्ष्मी सरस्वतीचा घेऊन मोलाचा आशीर्वाद. उभी आहे मी समोर तुमच्या, आठवीत स्त्रीचा इतिहास. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे हे
चाळून पाहता पाने सारे इतिहासाच्या बोधाचे, चाळून पाहता पाने सारे इतिहासाच्या बोधाचे, एक नसुनी अनेक आहेत रणांगणी या भारताचे. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे हे गार्गी, मैत्रेयी, अहिल्याबाई, उमा, मीनाक्षी, इरावती. गार्गी, मैत्रेयी, अहिल्याबाई, उमा, मीनाक्षी, इरावती. बोध घेऊन ऋग्वेदाचा ज्ञान दिला तो सर्वजणी. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे वारसा सीतेच्या पतिव्रतेचा तशीच होती सावित्री. वारसा सीतेच्या पतिव्रतेचा तशीच होती सावित्री. तरी शमशेर घेऊन लढली होती राणी झाशीची. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे हे दिला आम्हाला शिवबामचा संभाजी तो राजाही. दिला आम्हाला शिवबा आमचा संभाजी तो राजाही. जिजाऊच्या चरणी करतो मुजरा मानाचा सर्वजणी. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे आनंदी गोपाळ बनली डॉक्टर, स्त्री रोगावर जिंकली ती. आनंदी गोपाल बनली डॉक्टर, स्त्री रोगावर जिंकली ती. कवितेची ढाल करोनी लढली होती सरोजनी. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे हे झेप घेऊनी गगना पलीकडे कल्पना बनली अंतरिक्ष कन्या. झेप घेऊनी गगना पलीकडे कल्पना बनली अंतरिक्ष कन्या. वचेंद्री पालने नमविले मोठे पर्वत श्रेणी हिमालया. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे आम्ही आता बनलो डॉक्टर, पोलीस, शिक्षिका, अभिनेत्री. आम्ही आता बनलो डॉक्टर, पोलीस, शिक्षिका, अभिनेत्री. तरी मातृत्वाचा गड लढवितो घर समाज सांभाळूनी. जी जी र जी, जी जी र जी, जी जी र जी. अरे हे धन्यवाद. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. केली का हाथ आपके साथ, आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312 473777. KLE ಕನಸು ನನ್ನ ಸದಾ ವೇಣುಧ್ವನಿ, ವೇಣುಧ್ವನಿ. पुष्कळ वेळेला एक नजर सारं काही बोलून जाते. ती नजर खास व्यक्तीची असेल तर आम्हाला एक नवीन जगण्याची उमेद आणि एक नवीन नाविन्य भरून देते. त्याच विचारावर ही दुसरी कविता. ती तुझी नजर. ती तुझी नजर पाहताच मी माझे सारे हरवून गेले. गुपित मनातले मी बोलून गेले. डोळ्यात पाहता तुझ्या जणू अलगद आठवणीत रमून गेले. ती तुझी नजर होती एक क्षणाची, त्या क्षणात सारे मी विसरून गेले. कळत न कळत एक धागा तो प्रेमाचा, हातात हात येताच बांधून आले. ती तुझी नजर माझ्या वेदनांना हळू फुंकार देते. दिवस मावळता मावळता उद्या येणाऱ्या प्रवासाची नवी हुंकार देते. प्रश्न अनेक असतात त्या नजरेत तुझ्या, कशी ती मी निरसू तिथंच नेमकी साथ देते. ती तुझी नजर फक्त नजर नसते रे माझ्या तानुल्या, दिवसभराचे शीण उतरवणारी औषधी कुपी असते.
मावळत्या सूर्याच्या प्रकाशात उगवत्या चंद्राच्या चांदण्यात हरवलेली ती तुझी माया, ती नजर बोलून देते. ती तुझी नजर आईची कुशी चाचपणारी, बाबाचा खांदा शोधणारी, घराबाहेर लढलेल्या पण स्वतःहून हरलेल्या मनाला सावरणारी, हळूच मनाला सांगणारी, तुम्ही माझेच, मी तुमचीच, प्रेमाने माफ करून पुन्हा प्रेम करणारी. ती तुझी नजर अमृताने भरलेली, तान्हुल्या माझ्या हसत सर्वांना हसवणारी, न बोलता सारे बोलणारी, मनाला शांत आणि हृदयाला तृप्त करणारी, माझ्या तान्हुलाचे सारे माझ्याच मनाशी जोडणारी, अशी ती तुझी नजर मला स्वतःशी पुन्हा भेटवणारी. धन्यवाद. आम्ही एक सोसायटीमध्ये राहतो जिथं आमचं रोज किती तर लोकांशी संवाद होतोय, बोलणं होतंय, भांडण होतंय, पण आमचे खास एक रिलेशन जोडलं जाते, ते आहे आमच्या शेजाऱ्यांशी. कारण सुखदुःखात सगळ्यात आधी धावून येतात ते आमचे शेजारीच. रिलेटिव्स असतात, नातेवाईक असतात, पण प्रत्येक नातेवाईक शेजारी नसतो. शेजाऱ्यांच्या बरोबर आमचं एक वेगळंच नातं निर्माण होतं आणि तो आम्ही कुठे ना कुठं जपत असतो. पण काय होतंय, काही वेळेला असंही बोललं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. हे खूप मोठी गोष्ट आहे, कारण प्रत्येक शेजारी हा निंदक नसतो आणि प्रत्येक निंदक हा शेजारी नसतो. निंदकाकडून शिकणेही भरपूर आहे आणि त्याला समाजाचा एक भाग आहे हे स्वीकारणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण काय होते, काही शेजारी असे असतात की आम्हाला सुखात सुख, दुःखात दुःख देऊन आमच्या बरोबर राहतात, पण काही असेही असतात जे फक्त निंदा करण्यातच त्यांचं आयुष्य जातोय आणि त्यांना एक वेगळी खुशी मिळते. हे सगळं दूर सोडून आम्ही जेव्हा त्यांच्याकडे आपल्या शेजारी म्हणून बघतो, तरी त्यांच्याबरोबर एक वेगळं नातं आपलं जोडलं जातंय आणि रोज थोडीशी कुरबुर, थोडीशी कुजबूज असून सुद्धा आम्ही एक वेगळं नातं, एक वेगळी मैत्री त्यांच्याशी बांधून येतो, जपून ठेवतो. तर ह्या कवितेचं शीर्षक आहे, तोंड तुलाही आहे आणि कान मलाही. तोंड तुलाही आहे आणि कान मलाही, शेजारी असलो तरी बातमी तुझ्याकडून मलाही. तू म्हणतेस मी कुणाशी काही बोलले नाही, पण तुझ्या गप्पांना गल्लीभरची साक्षी आहे बाई. तू अंगणात बसलीस, मी गच्चीत ऐकले, वाऱ्याने नाही ग, तुझ्या आवाजानेच अंतर कमी ठेवलं. तुझ्या गप्पांचा रेडिओ 24 तास सुरू असतं, बॅटरी लागत नाही आणि नेटवर्क नेहमी फुल असतं. तू म्हणतेस मी काही नाही सांगितलं कुणाला, पण बातमी आधी गावभर पोहोचते, मग आठवतं, अगं गुपित होतं बरं का. तुझ्या आवाजाला माईकची गरज नाही, घड्याळाचा गजर चुकला तरी तुझ्या गप्पांनीच जाग येते बाई. भांडण झालं तरी दुसऱ्या दिवशी चहा एकत्रच होतो, कारण शेजार धर्मात रागापेक्षा प्रेमाचाच हिशोब मोठा असतो. गप्पा, टोमणे, हशा आणि थोडीशी कुरबुर यांनीच तर रंगतं आपलं शेजारचं नातं भरपूर. तोंड तुलाही आहे आणि कान मलाही. खरंच तोंड तुलाही आहे आणि कान मलाही. धन्यवाद. ही पुढची कविता एक छोटीशी कविता आहे. आताच्या काळात आम्हाला कोणाशी बोलायचं असेल किंवा कोणावर प्रेम असेल तर व्यक्त करायला हजारो डिव्हाइसेस आहेत. मोबाईल आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सॲप, कॉल एक्सेट्रा एक्सेट्रा सगळं आहे. पण एक तोही काळ होता जेव्हा आपल्या प्रियकर प्रियसीची एक झलक दिसावं म्हणून किती तर प्रेमी वाट बघत होते, आतुरतेने वाट बघत होते. तसंच ही छोटीशी कविता एका प्रियकरची जो आतुर आहे आपल्या प्रेयसीच्या एक झलकसाठी. एक झलक की आरजू, हम रोज गुजरते हैं उनकी गलियों से, कभी गलती से कभी बहाने से, बस इतनी ही शिकवा, इतनी ही ख्वाहिश है कि झरोखे से ही सही उनका दीदार हो जाए, और अगर ना भी मिले नजर उनसे तो उस गली की हवा से ही दिल आबाद हो जाए. धन्यवाद. When you have a toddler at a home, these are the things that you will surely notice. And if we see a day from the toddler's point of view, then this could be what you will see throughout the day. My little day of play. Soily hands, wetty pants, where do you hide? Peekaboo, peekaboo, found you inside. Time for play, out we go, run to the park. Swings that fly, round we go, play till it's dark. Puree fruits, healthy rice, yummy and sweet. Messy hands, happy face, such a fun and treat. Crawl to bed, cozy warm, hug my ma and pa.
close my eyes, drift away, dreaming la la la. Thank you. ही एक छोटीशी स्टोरी आहे, अ मॉरल स्टोरी, जी मी माझ्या मुलाच्यासाठी लिहिली होती विथ अ मॉरल. द बेअर हू डिडंट शेअर. इन अ ग्रीन फॉरेस्ट देअर लिव्ड अ बेअर नेम्ड ब्रुनो. One day he found a big basket of juicy apples. Yummy! All these apples are mine, said Bruno. He did not share with anyone. A monkey came and asked, Can I have one apple, please? No, said Bruno, and hugged the basket tightly. Soon Bruno tried to carry all the apples home, but the basket was too heavy. Oh no, I can't carry it, he said. The monkey came back and said, I can help you, but will you share? Bruno the bear was ashamed of his earlier act and slowly nodded. Yes, I will share. Together they carried the basket and happily ate the apples. Moral: sharing makes everything easier and happier. Thank you. Another small story. Rabbit learns a lesson. One sunny day, a little rabbit named Bunty was hopping in the forest. He loved to play all day. On the way, he saw a small turtle trying to cross the path. I am too slow, said the turtle sadly. Bunty laughed. You are so slow. I can reach anywhere quickly. But then dark clouds came and it started to rain heavily. Bunty got scared and didn't know where to go. The turtle said, Come, hide under my strong shell. Bunty quickly sat under the turtle's shell and stayed dry. After the rain stopped, Bunty smiled and said, Thank you, my friend. You helped me. The turtle said, Everyone is special in their own way. Moral: never make fun of others. Everyone has their own strengths. Thank you. KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ. KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ್, ಬೆಳಗಾವಿ. ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ. ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ. BMT ಅತಿ ಶೀಘ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಾರಂಭವಾಗಲಿದೆ. ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ. ವಿಳಾಸ: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂಭಾಗದಲ್ಲಿ, ನೆಹರು ನಗರ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255500 ಮತ್ತು 24737777. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099. ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ. KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ. ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು ಧ್ವನಿ, ವೇಣು ಧ್ವನಿ. आजचं जीवन आपलं हा फार धावपळीचं झालेलं आहे. कधी कधी असं वाटतं की ह्या धावपळीत आपल्याला थोडीशी शांतता हवी, थोडासा एकांत हवा. तो एकांत कसा हवा आपल्याला, त्याच्यावर ही छोटी कविता. एकांत. एकांत असावा हवा हवासा, नसावा तो बळजबरीचा. तो असावा शांत संध्येसारखा, मावळत्या सूर्यासोबत घराकडे परतणाऱ्या सोनुल्या बाळासारखा. नसावा त्यात अबोलपणा, नसावा गर्व वा संकोच कुणाचा. सोबत असूनही निशब्द राहून मनामनात प्रेम भरून नेणारा. एकांत असा की लोकांपासून दूर जाणं नव्हे, तर स्वतःशी हळूच बसून जुन्या आठवणींच्या गाठी सोडवणारा. एकांत नसावा विचाराचा गोंधळ, पण असावा थकलेल्या मनाला खांदा देऊन क्षणभर विसावा देणारा. एकांत नसावा गाड्यांच्या कर्कश हॉर्नचा आवाज किंवा कोणाच्या भांडणाचा कोलाहल. एकांत असावा झाडांच्या दाट सावलीत बसणारा, वाऱ्याशी बोलणारा, काही न सांगता सगळं समजून घेणारा. एकांत नसावा व्यर्थ काळजीत बुडून उद्याच्या चिंतेत जगणारा. एकांत असावा शब्दांना जन्म देणारा, भावनांना आकार देणारा आणि मनाला स्वतःचं
स्वतःला हळूहळू ओळखून देणारा. धन्यवाद. आम्हाला कृष्णाच्या बाललीला खूप आवडतात. त्यातलीच एक लीला होती कालियामर्दन. तर ती कालियामर्दनची जी कहाणी आहे ती इथं मी एका नाट्य कवितेच्या स्वरूपात लिहिलेली आहे. शीर्षक आहे कालियामर्दन. आओ आज मैं तुम्हें एक कथा सुनाऊं, इतिहास के पन्नों से कुछ अनमोल पल याद दिलाऊं, समय का पहिया उल्टा घुमाकर तुम्हें उस युग में ले जाऊं, चक्रधारी मुरली मनोहर कृष्ण का बचपन फिर दिखला लाऊं. यमुना का तट था शीतल था उसका पानी, यमुना का तट था शीतल था उसका पानी, खेल रहे थे कृष्ण कन्हैया संग ग्वाले और राधा रानी, गेंद उछाल के हंसते भागते दौड़ रहे थे सब गोपाल, घास का रस पीती गैया और सुनाती थी प्रेम की ताल, पर जिस जल को अमृत कहते थे उसमें आज क्यों क्लेश है, वही जीव जल पीकर मुरझा जाता पशु पक्षी और ग्वाल बाला हर और विशेष है. कान्हा ने सुना था एक भयंकर सर्प है जिसने धोखा दिया, यमुना का जल बना दिया विस्मय, सब जीवन को डरा दिया. उस सर्प का नाम था कालिया, मुख थे 5 और विशाल थी काया. आया था वो वृंदावन में लेकर अहंकार और बैर बेहाल. तभी अचानक खेल रुका, गेंद जा पहुंची थी यमुना में. चुप हो गए सब बालक, डर समाया मन मन में. ग्वाल बाल सब भाग खड़े हुए, बोले कान्हा वापस चलो. पर कान्हा मुस्काए धीरे से, बोले क्यों डरते हो भला, गेंद मैंने फेंकी है वापस भी मैं ही लाऊंगा. इतना कहकर नटखट कान्हा यमुना में ही कूद गया. ढूंढ रहा था गेंद को कान्हा, पर मिलती कैसे उसे वो. कालिया ने छुपा रखा था और पास बुलाया कान्हा को. कान्हा मन ही मन मुस्काए, भले कालिया मैं आऊंगा, गेंद लेकर वापस जाऊंगा. कालिया क्रोधित होकर बोला, अबोध बालक तू मेरा क्या कर लेगा, अगर चाहिए गेंद तो युद्ध मुझसे करना होगा. जीत गया तो गेंद तेरी, हार गया तो तू मेरा भोजन होगा. कान्हा फिर मधुर हंसे और चुनौती स्वीकार की. क्षण भर में ही कूद पड़े सर्प पर जैसे बिजली प्रहार की. कालिया उगलने लगा विष, पर हुई लीला अनोखी. कान्हा ने उनके फनों पर ऐसा दिव्य नृत्य किया कि भूल गया सर्प क्रूरता, भूल गया मन की दुष्टता. कांप उठा कालिया सारा, मांगी क्षमा, बोला नहीं करूंगा ऐसी भूल, प्रभु देना मुझे क्षमादान. कृष्ण बोले जा कालिया, पर पहले निर्मल यमुना का यह पानी, जो कभी था अमृत जैसा वही लौटा उसे उसकी निशानी. छोड़ दे यह ब्रज भूमि और कभी न करना कोई हानि. हाथ जोड़कर सिर को झुकाकर कालिया वहां से चला गया और एक बार कृष्ण ने अपने प्रेम का धर्म निभा दिया. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. धन्यवाद. हा होता आजचा साहित्यिक आपल्या भेटीला हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाषेतल्या आणि स्वतः लिहिलेल्या कविता आणि त्यांच्याच आवाजामध्ये ऐकलेल्या आहेत. कविता बागेवाडी आपल्यासोबत होत्या. पोवाडाही आपण ऐकला. तर कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार. समझे आपकी हर हेल्थ प्रॉब्लम्स की बात, वर्ल्ड क्लास ट्रीटमेंट हर दिन और रात. केली का हाथ आपके साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health related problems. Experienced doctors and ultra modern facilities के साथ. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center, Nehru Nagar, Belagavi. Call 08312473777. ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು